मी अमेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी डोळ्यात एक स्वप्न घेऊन आलेला एक साधारण युवक. पण या स्वप्नांचं कधी ओझं झालं हे कळलंच नाही. माझ्या जीवनातून जगणं कधी निघून गेलं हे समजलंच नाही. एरवी आईच्या कडक पण प्रेमळ हाकेने सुरू होणारा माझा दिवस आता कर्कश आणि नकोशा वाटणाऱ्या या गजराने सुरू होतो. दररोज कितीही झोप घेतली तरीही डोळ्यात थकवा असतोच. हाच थकवा आणि दिवसभर सहन करावी लागणारी दगदग याच विचारात माझी पुढची कामे सुरू होतात. रोजची कामे करता करता मध्येच आठवतं की काहीतरी सुटतंय. एखादं काम हाती जरी घेतलं तरीही ते करण्यास माझं मन मानत नाही. आजकाल नेहमीच हरवल्यासारखं वाटतंय. साधी अक्षरं सुद्धा वाचण्यास अक्षम असल्यासारखं वाटतंय. या वाटण्यातच कधी कधी पूर्ण वेळ निघून जातो. मैत्री हे कदाचित एकमेव असं नातं आहे जे आपण स्वतःहून निवडतो. कॉलेजच्या या गर्दीतही असंच एक हक्काचं नातं शोधण्याचा माझा प्रयत्न होता. पण इथं प्रत्येक जण मुखवटा घालून वावरतो. या गर्दीतही मला नेहमी एकटं असल्यासारखं वाटतं. आजूबाजूला कितीही कल्लोळ असला तरीही शांत भासतं. अभिजित, आज आपण फिरायला जायचं? अरे नाही यार, आज खूप उशीर होतोय मला, सो प्लीज आज नाही जमणार, सॉरी. आणि याचीच भीतीही वाटते. माझ्या मनातील हे विचार सांगण्यासाठी किमान एकतरी मित्र असावा. पण इथे स्वार्थ साधल्याशिवाय मैत्रीही नाही. माझ्या या विचार विश्वातून बाहेर पडण्यासाठी अभ्यासाचाही आधार घेतला. पण जणू या पुस्तकातील प्रत्येक अक्षर माझी पातळी दाखवण्याच्या प्रयत्नात असतं. कितीही प्रयत्न केला तरीही मी काहीच करू शकत नाही असं वाटतं. अंगातलं त्राण गेल्यासारखं वाटतं. मनात अनेक विचारांचे काहूर माजलेले असतात आणि शेवटी माझी लढण्याची क्षमता संपते. हे जरा सॉल्व करून देतो का? अरे मी करून देतो ना, त्याला कशाला त्रास देतो, पाहिजे जातो. पैसे होते तो ले लेते.
हॅलो आई. हां बोल ना. हां नाही आत्ताच आलो कॉलेजहून, थोडं पडलो होतो. हो नाही तब्येत वगैरे सगळी ठीक आहे माझी. हो घरी सगळे कसे आहेत? अच्छा अच्छा. बाबा कुठे आहेत? अच्छा काय नाही, तेच आता माझे उद्यापासून पेपर आहे, तेच त्याचा थोडा अभ्यास करायचा आहे. ऐक ना, मी तुला नंतर बोलतो हा. दिवसामागून दिवस निघत चालले. यातून बाहेर पडणं मला कधीच शक्य होणार नाही. मी जिवंत जरी असलो तरी जगणं मात्र थांबले. सगळी दारं बंद झाली. या पिंजऱ्यातून बाहेर पडणं मला शक्य तरी होईल का? प्रत्येक मावळतीनंतर एक नवा सूर्योदय होतोच. रात्रीचा गर्द अंधार भेदून सूर्यकिरणे येतातच. जीवनातील उतार चढाव, मनातील उठणारे विचारांचे वावटळ कदाचित या रात्रंदिवसाचे प्रतीकच आहे. समोरच्या क्षितिजा पलीकडे एक सुखाचा सागर वाहणार हीच माझी अपेक्षा.